अग्निपंख भाग 13. 280 तरुण अभियंत्यांनी DRDLच्या कार्यपद्धतीचा कायापालट केला. सर्वांनाच तो अनुभव बहुमूल्य होता. या तरुण टीम्सच्या मदतीने रिएंट्री तंत्रज्ञान, कमी तरंगलांबीच्या लहरी वापरून बनवलेले रडार, अनेक भागात विस्तारून उभारलेली रडार यंत्रणा, रॉकेटचे लहान लहान भाग असे अनेक नवे तंत्रज्ञान विकसित होऊ शकले. हे काम जेव्हा त्यांना दिले गेले तेव्हा त्या कामाचे महत्त्व त्यांना तितकेसे जाणवले नाही. पण एकदा त्यातले गांभीर्य त्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाच्या ओझ्याखाली ते अस्वस्थ झाले. एकदा एका तरुण अभियंत्याने मला बेचैन होऊन विचारले, आमच्या टीममध्ये कुणी बिग शॉट नाही आहे, आम्ही कसे काय यश मिळवणार? मी त्याला उत्तर दिले, बिग शॉट हा सतत शूट करणारा लिटिल शॉट असतो. तेव्हा प्रयत्न करत राहा. खरे म्हणजे या तरुणाईने आणलेला उत्साह कित्येक नकारांना होकारात बदलत होता. अशक्य आहे असे प्रथमदर्शनी वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू शक्य बनत होत्या. तरुण मुलांबरोबर काम करताना कित्येक मध्यमवयीन संशोधकांना आपले वय कमी झाल्याचा उत्साह आला. हे सगळे विस्मित करणारे होते. कुठल्याही कामाची नशा, त्यातला खरा आनंद ते काम करताना जास्त असतो. प्रत्यक्ष कामाच्या पूर्तीचा आनंद तुलनेने फिका भासतो. कुठल्याही कामाच्या यशपूर्तीसाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यांपुढे असाव्यात. ध्येय निश्चित करणे, सदैव आशावादी विचारांचा पाठपुरावा करणे, पुढे काय होईल हे कल्पनेने पाहत राहणे आणि मी ते ध्येय मिळविनच असा विश्वास असणे. त्यातले ध्येय निश्चितीचे काम अगदी तपशीलवार तयार होते. आशावादी विचारांनी भारलेली तरुण संशोधकांची टीमही होती. झालेले काम वरिष्ठांसमोर सादर करताना टीममधील सर्वात तरुण व्यक्तीने ते सादर करावे असा मी आग्रह धरत असे. म्हणजे त्यांना कामाची संपूर्ण कल्पना येत असे. तरुण संशोधक बुजुर्गांना अनेक तांत्रिक बाबींवर प्रश्न विचारू लागले. एक प्रकारचे विश्वासाचे वातावरण तयार झाले. एकमेकांबद्दलची भीती नाहीशी झाली. शंका आल्या तर त्यावर मात करायची, चुकले तरी नाउमेद व्हायचे नाही अशी वृत्ती बनत गेली. असा आत्मविश्वास असलेली व्यक्ती कधी कुणासमोर शरणागती पत्करत नाही. एक शक्ती त्यांच्यामध्ये असते. इथे चुकते आहे, काम फार पडते आहे, मला कुणी सहकार्य देत नाही, माझी कुणाला कदर नाही, माझ्यावर अन्याय होतो अशी रडगाणी गात बसत नाहीत. सरळ समस्यांना सामोरे भिडून समस्यांपेक्षा, अडथळ्यांपेक्षा मी मोठा आहे असा स्वतःशीच युक्तिवाद करत देवावर विश्वास ठेवून पुढे जात राहतात. कामाचे वातावरण, बुजुर्गांचा अनुभव आणि तरुणाईचे कौशल्य, उत्साह असे समप्रमाणात ठेवण्याचा माझा कटाक्ष असायचा. अशी एकमेकांवर अवलंबून असलेली, उत्पादनास अनुकूल अशी कार्यपद्धती DRDLमध्ये रूढ होत गेली. 16 सप्टेंबर 1985ला श्रीहरिकोटाच्या अवकाश तळावरून त्रिशूल हे क्षेपणास्त्र आकाशात उडाले. घनरूप प्रॉपेलंट वापरून रॉकेट मोटर कसे काम करते ते प्रत्यक्ष उड्डाण करत असताना पाहण्यासाठी हे उड्डाण मुकरर करण्यात आले होते. सी-बँड रडार आणि कॅलिडिओ थिओलाइट या नावाची 2 उपकरणे वापरून जमिनीवरून या क्षेपणास्त्रांचा सतत वेध घेण्यात आला. हे उड्डाण यशस्वी झाले. नियंत्रण, संदेशवहन, अवतरण, रॉकेट मोटार सर्व काही अपेक्षेप्रमाणे काम करत होते. हवेचे घर्षण आणि त्यामुळे होणारा अवरोध थोडा अधिक होता. हवेच्या दाबावर, वाऱ्याच्या वेगावर हा अवरोध अवलंबून असतो. पण तंत्रज्ञानदृष्ट्या ही चाचणी यशस्वी झाली. या चाचणीचे महत्त्व माझ्या दृष्टीने वेगळे होते. DRDLमधील सर्व तंत्रज्ञांना, संशोधकांना एक महत्त्वाची गोष्ट समजून चुकली. कुणा परक्यांची मदत न घेता दुसरे क्षेपणास्त्र खोलून फक्त नक्कल न करता ते स्वतंत्रपणे क्षेपणास्त्र बनवू शकले. एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे समाधान मी मिळवू शकलो. आपल्या कुवतीची अनेक अंगांनी वाढ होते आहे हा अनुभव सर्वांनाच आला. त्यानंतर लगेच वैमानिकाशिवाय लक्ष्यभेद करू शकणारे विमान, पायलट्स टार्गेट एअरक्राफ्ट याचीही यशस्वी चाचणी घेण्यात आली. बंगलोरच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट या संस्थेने बनवलेल्या आराखड्यानुसार आमच्या अभियंत्यांनी PTA साठी रॉकेट मोटार बांधली. ही मोटार DTD&P या संस्थेने प्रमाणित केलेली, मान्यता दिलेली होती. ही एक छोटी पण महत्त्वाची पायरी आम्ही गाठली होती. म्हणजे आम्ही एक अशी यंत्रणा बनवली होती की जी नीट काम करत होतीच, पण प्रत्यक्ष वापरणाऱ्या संस्थांनीही मान्यता दिलेली होती. एक खाजगी उद्योग अशा आकाशात उडू शकणाऱ्या, विश्वसनीय, वजन ओढणे कार्यशक्ती यांचा गुणक जास्त असलेल्या मोटर्स बनवू लागला. त्याला DRDLने तंत्रज्ञान पुरवले. एका प्रयोगशाळेतून अनेक प्रयोगशाळांचे जाळे आणि त्यापुढे प्रयोगशाळेचा व प्रत्यक्ष उद्योगांचा संबंध असा प्रवास होत गेला. जणू मी एका चौकात उभा होतो. ADE बंगलोर, DTD&P आणि इस्रो येथून येणारे रस्ते न्याहाळत होतो. हे तिन्ही रस्ते पुढे एक राजरस्ता बनून DRDLच्या दिशेने जात होते. देशाला स्वतंत्र क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या दिशेने नेत होते.
आम्ही प्रस्थापित केलेले शैक्षणिक संस्थांशी असलेले संबंधही अधिक घनिष्ठ होत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर आणि जादवपूर विद्यापीठ यांच्याबरोबर संयुक्तरित्या संशोधन प्रकल्प उभारण्यात आले. माझ्या अंतरंगात शैक्षणिक संस्थांच्या पवित्र वातावरणाबद्दल आणि तिथे असलेल्या बुद्धिमान दिग्गजांबद्दल सदैव आदरभाव आहे. प्रगतीसाठी ते नेहमी उपयुक्त ठरले आहेत. मी त्यांना औपचारिक विनंती करून मदत मागितली आणि त्यांनी तत्परतेने सहकार्यासाठी हात पुढे केला. DRDLच्या प्रकल्पांना कशा पद्धतीने आम्ही मदत करू शकतो त्याबद्दल नेमक्या समस्यांची नोंद करून पाठवा, असे त्यांचे उत्तर आले. शैक्षणिक संस्थांमधून करून घेतलेल्या महत्त्वाच्या कामाची गणती करणे मला आवश्यक वाटते. पृथ्वी हे लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र जडत्वाच्या गुणधर्माचा उपयोग करून कार्य करते. लक्ष्याकडे अचूक पोहोचण्यासाठी त्याच्या मार्गाचे सर्व तपशील त्या क्षेपणास्त्राच्या मेंदूमध्ये म्हणजे त्यावर बसवलेल्या एका संगणकामध्ये नोंदले जायला हवे होते. जादवपूर विद्यापीठातील तरुण अभियंत्यांच्या एका टीमने प्रोफेसर घोषाल यांच्या नेतृत्वाखाली त्या संगणक कार्यक्रमाची किचकट प्रणाली विकसित केली. प्रोफेसर IG शर्मा यांच्यासमवेत IISc बंगलोर येथील पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी आकाशच्या अनेक लक्ष्यांना वेधू शकणाऱ्या यंत्रणेसाठी संगणक प्रणाली विकसित केली. IIT मद्रास येथील विद्यार्थ्यांनी अग्नीसाठी री-एंट्री व्हेकलच्या काही यंत्रणांचे आराखडे DRDOच्या सहकार्याने बनवले. आलेल्या संदेशाचे पृथक्करण करून यानाची नेमकी परिस्थिती ठरवण्याचे सॉफ्टवेअर उस्मानिया विद्यापीठाच्या नेव्हिगेशनल इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड ट्रेनिंग युनिटमध्ये बनले आणि ते नागसाठी वापरण्यात आले. ही काही ठळक उदाहरणे झाली. खरे सांगायचे तर अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गाठायची उद्दिष्टे शैक्षणिक संस्थांच्या सहभागाशिवाय प्राप्त करणे आम्हाला फारच कठीण गेले असते. अग्नीचे उदाहरण अगदी बोलके आहे. अग्नी ही 2 टप्पे असलेली रॉकेट यंत्रणा आहे. त्यासाठी री-एंट्री तंत्रज्ञानाचा देशात पहिल्यांदाच विकास करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये ते SLV-3 सारखी शक्तिशाली मोटर वापरून उडवले जाते. मग पृथ्वीला वापरलेली द्रवरूप प्रॉपेलंट वापरून इंजिनच्या साहाय्याने पुढे त्याला प्रवेग दिला जातो. अग्नीमधून जे पेलोड बाहेर अवतरित केले जाते त्याचा वेग ध्वनीपेक्षा कित्येक पटींनी जास्त असतो. त्यासाठी री-एंट्री तंत्रज्ञानाची गरज भासते. इलेक्ट्रॉनिक मार्गदर्शक यंत्रणा असलेले पेलोड री-एंट्री क्षमता असलेल्या वाहकावर बसवलेले असते. आतील तापमान 40 डिग्री सेल्सिअस ठेवून आतल्या यंत्रणेचे संरक्षण करणे हे काम वाहकाला करावे लागते. बाहेरच्या आवरणाचे तापमान त्यावेळी घर्षणामुळे प्रचंड वेगामुळे 2500 डिग्री सेल्सिअसच्या आगेमागे असते. एक संगणक वापरून हे पेलोड योग्य जागी वितरित केले जाते. या री-एंट्री वाहकाचा समोरचा निमुळता भाग नोज कोन एका विशिष्ट कार्बन मिश्रणाचा बनवावा लागतो. कारण इतके उच्च तापमान असून कार्यात फरक पडू नये याची काळजी घ्यावी लागते. DRDO आणि CSIR दिल्ली या 2 संस्थांनी 18 महिन्यांच्या कालावधीत सहकार्याने ही यंत्रणा बनवली. इतर देशात अशा कामाला दशकभर तरी संशोधन विकासावर खर्चावे लागले असते. अग्नीच्या पेलोड डिझाईनमध्ये आणखी एक आव्हानात्मक भाग होता. वातावरणात पुनर्प्रवेश करताना त्याचा वेग प्रचंड असणार होता, जवळजवळ ध्वनीच्या 12 पट. शास्त्रीय भाषेत त्याला मॅक नंबर 12 असे संबोधले जाते. इतक्या प्रचंड वेगात असताना कुठल्याही वाहनाचे नियंत्रण करणे कठीण असते. तसा काही पूर्व अनुभवही गाठीशी नव्हता. इतका प्रचंड वेग कृत्रिमरित्या तयार करून त्याची प्रत्यक्ष प्रयोगशीलता पाहायची यंत्रणा, त्याला विंड टनेल म्हणतात, तीही आपल्या देशात नव्हती. आम्ही अमेरिकेकडे मदत मागितली असती तर खास आमच्या क्षेत्रात तुम्ही प्रवेश करू पाहताय अशा आढेत्याखोर वृत्तीने कदाचित दिलीही असती. पण त्यांनी जी किंमत मागितली असती ती आमच्या संपूर्ण प्रकल्पाच्या खर्चाहून अधिक झाली असती. आमच्यापुढे कठीण प्रश्न उभा होता. IIScचे प्रोफेसर MM देशपांडे यांनी फ्लुइड गतिशास्त्रातील 4 अत्यंत बुद्धिमान तरुण संशोधकांना हाताशी धरून 6 महिन्यांमध्ये इतक्या वेगवान वाहनाच्या गती आणि चलन यांचे बदलते नियम दर्शवणारे सॉफ्टवेअर विकसित केले. जगामध्ये ते एक विशेष गणले जाणारे सॉफ्टवेअर आहे. क्षेपणास्त्राच्या मार्गाची नक्कल अभ्यासता येणारे सॉफ्टवेअर अणुकल्पना प्रोफेसर IG शर्मा IISc बंगलोर यांनी बनवले. ही एक विशेष पराक्रमाची बाब होती. त्यामुळे एकावेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेणाऱ्या यंत्रणा तपासून आकाशसाठी योग्य त्या निवडण्यात आल्या. दुसऱ्या कुठल्याही देशाने ते सॉफ्टवेअर आपल्याला देऊ केले नसते, पण आमच्या बुद्धिमंत संगणक अभियंत्यांनी ते पूर्णपणे इथेच विकसित केले. आणखी एक देशांतर्गत बुद्धिमान कार्याचे उदाहरण द्यायचा मोह आवरत नाही. प्रोफेसर भारती भट्ट यांनी दिल्ली IITच्या सॉलिड फिजिक्स प्रयोगशाळेत आणि सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ठिकाणी संयुक्तपणे काम करून एका अतिप्रगत वैज्ञानिक क्षेत्रातील पाश्चात्य देशाची मक्तेदारी मोडून काढली. त्यांनी फेराइट फेज शिफ्टर्स नावाची यंत्रणा बनवली, जिचा वापर करून अनेक कामे एकावेळी करू शकणारी, माग काढणारी, देखरेख करणारी
मार्ग दाखवणारी अशी त्रिमितीतील रडार यंत्रणा विकसित करून सैन्यदलामध्ये तिचा उपयोग करण्यात आला. आकाशसाठी आम्ही ती विशेष करून वापरू शकलो. IIT खरगपूर येथील प्रोफेसर सराफ आणि माझे सहकारी श्री BK मुखोपाध्याय, जे RCIमध्ये काम करत होते, यांनी सहकार्याने अगदी कमी तरंगलांबीच्या लहरी ग्रहण करू शकणारे अँटेना फक्त 2 वर्षात बनवले आणि ते नाकसाठी वापरण्यात आले. हा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे एक उच्चांक ठरावा. पिलानी येथील सेंट्रल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इम्पॅक्ट डायोड बनवण्यात आले. त्यामुळे वरील अँटेनाची प्रत्यक्ष बांधणी सहज शक्य झाली. प्रकल्पाचे काम अशा आडव्या दिशेने विस्तारत होते की कामाचे मूल्यांकन करणे कठीण बनत चालले होते. DRDLमध्ये पुढे जाण्यासाठी आधीच्या कामाची तपासणी करणे अनिवार्य मानले जाई. जवळजवळ 500 संशोधक DRDLमध्ये काम करत होते. त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांचे अहवाल बनवून मला त्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालात ते नमूद करावे लागत. या संस्थेत बढती मिळवण्यासाठी कामाचा दर्जा ही महत्त्वाची बाब मानली जाई. हे अहवाल मग एका समितीकडे जात. त्यावर संशोधन क्षेत्राबाहेरची माणसे नेमलेली असत. मग छाननी होऊन बढती दिली जाई. हा माझ्या कामाचा एक अविभाज्य भाग होता. अनेकांना बढती मिळाली नाही तर मी त्यांच्याबद्दल पूर्वग्रह दूषित आहे असा आरोप होई. ज्यांना बढती मिळे ते माझ्या खास मर्जीतील आहेत असेही बोलले जाई. असा कडवटपणा निर्माण होऊ नये म्हणून वैज्ञानिक संशोधनात्मक कार्याचे मूल्यमापन मी अगदी काळजीपूर्वक करत असे. न्यायाधीशाची कठोर भूमिका निभावताना मला तराजूच्या पारड्याची उपमा योग्य वाटते. एका पारड्यात आशेचा ढीग रचून ठेवलेला असतो तर दुसऱ्यात साशंकता. दुसरे पारडे झुकले की चमकणारी आशा हळूहळू भीतीमध्ये बदलते आणि एकाकीपणा निराशा घेऊन टाकते. स्वतःकडे पाहताना माणूस नेहमी झुकते माप ठेवतो. प्रथम आपले हेतू तपासून घेतो. अधिकांश माणसांचे हेतू चांगलेच असतात. त्यामुळे आपण चांगले काम करत आहोत असे त्यांना वाटते. स्वतःचे कार्य वस्तुनिष्ठतेने तपासणे बहुतेकांना शक्य होत नाही, कारण कधीकधी ते मूळ हेतूला तडा पाडणारे असू शकते. बहुसंख्य लोक काम करण्याच्या इच्छेने येतात, आपापल्या मजदुराप्रमाणे काम करतात आणि घरी समाधानाने परततात. आपल्या कामाचे मूल्यमापन करत नाहीत तर आपल्या हेतूंचे करतात. आपले काम वेळेवर पुरे करायचा त्यांचा प्रयत्न असतो, पण तसे झाले नाही तर त्यांची कारणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर होती असा त्यांचा सोयीस्कर समज होतो. कामाला उशीर करणे असा त्यांचा मुळीच हेतू नसतो, पण त्यांच्या कृती करण्यामुळे वा ना करण्यामुळे वेळ झाला तर त्याला तेच जबाबदार राहत नाहीत का? आज मी माझ्या तरुण संशोधक असताना व्यतीत केलेल्या दिवसांकडे वळून पाहतो तेव्हा मला जाणवते की मला जरुरी आहे त्यापेक्षा काहीतरी अधिक करून दाखवायची इच्छा सतत होत असे. मनाला रिकामे ठेवणे, फालतू क्षुद्र विचारांत गुंगणे मला अजिबात आवडत नसे. अधिक शिकणे, अधिक समजून घेणे, अधिक व्यक्त करणे मला आवडत असे. सतत वाढायची, सुधारायची, विस्तारायची, शुद्धतेकडे जायची इच्छा मनामध्ये जागी असे. माझ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी मला बाहेरची वशिल्याची कुणाच्या तरी प्रभावाची गरज भासली नाही. तसे शक्यही नव्हते. फक्त आतून एक जिज्ञासा प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी मला प्रवृत्त करत राही. स्वतःचा शोध मला अधिक महत्त्वाचा वाटे. माझ्या या पुढे जाण्याच्या वृत्तीचे मूळ कशात आहे तर मी पुढे किती आलो आहे हे मागे वळून तपासण्यापेक्षा मी पुढे किती जाऊ शकतो हाच विचार मी प्रधान मानत असे. तसे पाहायला गेले तर आयुष्य म्हणजे तरी काय, न सोडवलेल्या प्रश्नांची, समस्यांची सरमिसळ असते. धुसर भासणारे विजय त्यात असतात आणि आकारहीन पराजयही असतात. आपण जास्त करून समस्या सोडवण्यापेक्षा त्यांचे पृथक्करण करून आपल्या अपयशांची चिकित्सा करतो, कारणे आणि परिणाम तपासतो. फार कमी वेळा आपण त्यातून अनुभव घेऊन पुढे जावे म्हणजे ते पुन्हा उद्भवणार नाहीत असा विचार करतो. अलीकडे तर मला विश्वास वाटतो की देव तुमच्या आयुष्यात समस्या पाठवतो आणि त्यांच्याशी मुकाबला करून आपण शिकावे, वाढावे अशा हेतूनेच तो पाठवतो. समस्या ह्या अनेकदा संधी असू शकतात. आशा आकांक्षा जेव्हा फुटून तुटून जातात तेव्हा त्या अवशेषांमध्ये शोधत राहावे. त्या तुकड्यातच एखादी सुवर्ण संधी लपलेली असेल. लोकांकडून अधिक उत्तम काम करून घेणे, त्यांना अपयशातून आलेल्या निराशेच्या धक्क्यातून बाहेर काढून पुन्हा कामासाठी प्रवृत्त करणे हे प्रत्येक नेतृत्वासाठी एक आव्हान असते. माझ्या अनुभवाने मी काही अनुमाने काढलेली आहेत. एखाद्या संस्थेच्या कार्यपद्धतीत त्याच्या नव्या प्रमुखाला बदल घडवायचा असेल किंवा कार्यशक्तीचे संतुलन साधायचे असेल तर अगदी कौशल्याने तसे करावे, हाताळावे लागते. बदल हा एखाद्या गुंडाळलेल्या स्प्रिंगसारखा ताणलेला असतो. काही जण त्याचा स्वीकार करतात, किंबहुना त्यांना बदल हवाच असतो. काही विरोध करतात. थोडी सक्ती करून, बढतीची लालूच दाखवून त्यांना मिळणाऱ्या भौतिक फायद्याशी बदल निगडीत करून अनुकूलता वाढवता येते. काही वेळा कामाच्या पद्धतीत बदल करण्यासाठी शिकावे लागते. त्याला विशेष विरोध होतो. त्यावेळी वरील उपायांनी हुशारी वापरून प्रतिकूल परिस्थितीची तीव्रता कमी करता येते. पण असे उपाय थोड्या काळापुरते काही मर्यादेपर्यंत शक्य होतात.
विरोध जर दाबून ठेवला गेला तर स्प्रिंग अधिक आवळली जावी तशी त्याची तीव्रता वाढत जाते. विरोध मोडून काढण्यासाठी दंडुकेशाहीचा उपयोग केला तर तात्पुरते काम होऊ शकते, पण असहकाराचे परिणाम अनेक काळपर्यंत त्रास देऊ शकतात. सतत बदल पचवून कामाची पातळी उंचावत न्यायची असेल, बदल घडवताना विरोध वाढून उपयोग नाही. स्प्रिंग आवळली की अधिक जोराने उसळते, तेव्हा नेत्याला तशी काळजी घेऊनच बदल करावे लागतात. बदलाची गती धीमी राखावी लागते. त्यासाठी लोकांना एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते मिळवण्यासाठी उद्युक्त करणे हा एक उत्तम उपाय आहे. त्यांच्या मनात मी हे मिळवून दाखवेन अशी भावना उद्भवली की ती इच्छा त्यांना बदल सहजपणे पचवायला मदत करते, असे माझ्या अनुभवाने मी खात्रीने सांगू शकतो. बहुसंख्य लोकांना स्वतःची उन्नती करायची, वाढायची, इतरांशी स्पर्धा करत पुढे जायची आंतरिक इच्छा असते, पण सभोवतालची परिस्थिती, कामाचे वातावरण योग्य नसते. त्यांच्या आंतरिक मनोवृत्तींना तितकासा वाव दिला जात नाही. संस्था प्रमुखाने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कामाचे योग्य वातावरण पुरवले. कामाचे वाटप करताना, रचना करताना प्रत्येकाच्या अंगभूत गुणांना वाव मिळेल असा दृष्टिकोन बाळगला. त्यांच्या श्रमाची, कामाची कदर केली, कामाच्या गुणवत्तेची आणि त्यांना मिळणाऱ्या फायद्याची सांगड घातली तर योग्य असे परिणाम नक्की मिळवता येतात. असे अनुकूल वातावरण निर्माण करायचा मी 1983 मध्ये प्रथम प्रयत्न केला. त्यावेळी सर्व IGMDP प्रकल्प डिझाईन या टप्प्यावर होते. कामाची पूर्णतया पुनर्रचना करून मी 40 ते 50% कार्यक्षमता वाढवू शकलो. लहान मोठी उद्दिष्टे गाठली गेली तसे प्रकल्प आकाराला येऊ लागले आणि कामासाठी समोर आणखी स्पष्ट, संख्येने अधिक उद्दिष्टे दिसू लागली. विकास, बांधणी, परीक्षण, चाचण्या या टप्प्यांवर अनेक नवीन तरुणांना भरती करून कर्मचाऱ्यांचे सर्वसामान्य सरासरी वय 42 वरून 33 वर आले. मग मी पुन्हा थोडी पुनर्रचना करायचे ठरवले. आणखी कशाप्रमाणे ती करता येईल यावर विचारपूर्वक आढावा घेतला. विकास कार्याला थोडे पुढे ढकलून उद्दिष्ट ठरवलेली वेळ जवळ आणण्याचा प्रयत्न केला. असे करणे नेत्याला शक्य होते, पण त्यासाठी 3 महत्त्वाच्या मुद्द्यांना डावलून चालणार नाही. एक म्हणजे हाताखालच्या लोकांच्या गरजा वेळेवर पुऱ्या करणे, त्यांना कामातून आनंद मिळेल असे कामाचे वाटप करायचा प्रयत्न करणे, त्यांच्या कामात ते पुरेपूर रस घेत आहेत ना, आवडीने, मनाने ते काम करत आहेत ना हे पाहतानाचा सतत प्रोत्साहनपर वातावरण ठेवणे. त्यामुळे लोकांची कार्यक्षमता जागरूक राहते. श्री A.V. रंगाराव आणि कर्नल आर्य स्वामीनाथन यांनी या दुसऱ्या पुनर्रचनेची जबाबदारी कौशल्याने पार पाडली. नव्याने भरती झालेल्या हुशार, तडफदार तरुणांचा गट हाताशी धरून एक अनुभवी, कार्यक्षम माणूस गायडन्स सिस्टीम बांधायचे आव्हान पूर्ण करू शकला. त्यामध्ये यानाचा मार्ग दाखवणारी भूतलावरची स्वयंचलित यंत्रणा, यानातील सर्व नोंदी, विद्युत संदेशात बदलणारा संगणक आणि रॅम रॉकेट जे यानाला झटक्यात पुढे नेते यांचा समावेश होता. इथल्याच बुद्धीचा, साधनांचा उपयोग करून देशामध्ये असे सर्व प्रथमच बनवले गेले आणि ते तंत्रदृष्ट्या पुढारलेल्या देशांच्या तोडीचे होते. वेगवेगळे गतिविषयक घटक एकत्र करून वेगामध्ये योग्य ते बदल घडवणारे ॲक्सिलरोमीटर पॅकेज यान पुढे झेपावताना स्वतःभोवती फिरत असते ते नियंत्रित करणारे गायरो पॅकेज, विद्युत संदेश देणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असे मार्गदर्शन यंत्रणेचे उपविभाग हायटेक गणल्या जातात. त्याही आम्ही स्वदेशात बनवल्या. यानावरचा प्रमुख संगणक प्रत्येक घटकाची, घटनेची चिकित्सा करून निर्णय घेतो आणि अंमलात आणण्यासाठी विविध यंत्रांना सूचना देतो. रॅम रॉकेटला उच्च वेग निर्माण करण्यासाठी हवेचा पुरवठा करावा लागतो. ती यंत्रे आमच्या तरुण टीम्सनी फक्त आरेखनच नव्हे तर प्रत्यक्ष बांधणी, संगणक प्रणाली वगैरे स्वतःच बनवले. नंतर पृथ्वी आणि अग्नीसाठी अशाच प्रकारच्या गायडन्स सिस्टीम वापरल्या गेल्या. त्यांनी उत्तम परिणाम दर्शवले. देशाला बुद्धीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणारा हा प्रयोग सर्वांना प्रोत्साहित करत होता. तरुण मने आणि अनुभवी नेतृत्व प्रत्येक टप्प्यावर यश मिळवत पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरले. प्रकल्पाच्या वेगवेगळ्या टीम्सची शक्ती वाढवण्यासाठी मी आणखी काय उपाय योजले? अनेक वेळा लोकांना आपली समाज जीवनाची, अहंकाराच्या पूर्ततेची आणि स्वतःला सिद्ध करायची गरज कामाच्या जागी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा असते, पण अधिकाऱ्यांना या स्वतंत्र गोष्टी आहेत याचे भान ठेवावे लागते. कामाबद्दल समाधान पण प्रगतीबद्दल असमाधान असावे, म्हणजे सतत पुढे जाण्यासाठी प्रयास केले जातात. त्यांना वाटणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आणि प्रत्यक्ष कार्यासाठी ज्या महत्त्वाच्या असतात त्यातील फरक त्यांना वेगळा करून सांगितला पाहिजे. नोकरीमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्याला जर कामाबद्दल काहीतरी मिळवल्याची, जबाबदारी पार पाडल्याची, कामाची स्वीकृती आणि कदर केल्याची, पुढे जात असल्याची भावना निर्माण झाली तर त्यांच्या हातून अधिक जोमाने काम केले जाते. त्याची आत्मशक्ती ध्येयपूर्तीसाठी जागरूक राहते. कामाबद्दल समाधान मिळाले की तो आजूबाजूला पाहू लागतो. प्रशासनाच्या पद्धतीकडे, नेतृत्वाच्या गुणांकडे, नोकरीच्या सुरक्षिततेकडे, कामाच्या वातावरणाकडे त्याचे बारकाईने लक्ष जाते. आपल्या सहकाऱ्यांशी तो तुलनात्मक संबंध तपासत सुधारत नेतो.
खाजगी आयुष्य इतरांशी पडताळून पाहतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून त्याच्या कामाचा स्तर उंचावतो आणि कार्यक्षमताही सुधारते. अधिक वरच्या दर्जाचे काम पेलू शकेल अशा दिशेने त्याची वाढ होत जाते. एकमेकांत गुंतलेले असे चौकोनी प्रशासन मी 1985 मध्ये प्रयोग म्हणून वापरले. त्याचे फायदे दिसून आले. जे लोक डिझाईनचे प्रमुख होते त्यांना एकेका प्रकल्प बांधणीचे प्रमुख बनवले. बाहेरच्या खाजगी उद्योगांशी व्यवहार करणे, सरकारी उद्योगाकडून काम करून घेणे ही कामेही त्यांच्यावर सोपवली. प्रयोगशाळेत प्रकल्पाची फक्त एकच बाजू समजते तसे न होता त्यांना प्रकल्प सर्वांगीण समजावा असा हेतू त्यामुळे सफल झाला. श्री पी के विश्वास यांच्या नेतृत्वाखाली बांधणीसाठी विशेष गट स्थापन केला आणि वरील सर्व घटकांमध्ये सुसंवाद राखणे महत्त्वाचे मानले. प्रत्यक्ष बांधणीचा भार त्यामुळे सर्वांनाच थोडाफार उचलावा लागला. हा भार सर्वांमध्ये वाटला गेल्यामुळे आपल्याला विशेष कामाकडे लक्ष देणे सर्वांना शक्य झाले, सुलभ झाले आणि तिन्ही पाळ्यांमध्ये काम करूनही कामाचा वेग योग्य तसा वाढवता आला. 1988 मध्ये पृथ्वीचे काम जवळजवळ पूर्ण झाले. द्रवरूप प्रॉपेलंट वापरून क्षेपणास्त्र उडवण्याची क्षमता देशात प्रथमच निर्माण झाली होती. त्यामुळे रॉकेट इंजिन हव्या त्या कार्यशक्तीचे बनून प्रक्षेपक वाहन त्याच्या साहाय्याने हव्या त्या उंचीवर हव्या त्या वेगाने पेलोड फिरते ठेवू शकले असते. मी आणि सुंदरम फक्त धोरणात्मक निर्णयच घेत नव्हतो तर पृथ्वीच्या टीमला कल्पनेमध्ये पाहिलेले प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गदर्शन करत होतो. गुणवत्ता आणि तपशील याबद्दल विशेष आग्रह धरत होतो. सारस्वत, वाय ज्ञानेश्वर, पी वेणुगोपालन हेही पृथ्वीच्या उल्लेखनीय प्रगतीसाठी हातभार लावत होते. आपण जे कार्य करत आहोत ते देशाला अभिमानास्पद आहे ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्याचे काम त्यांनी केले आणि खरोखर राष्ट्राला अभिमान वाटावा असाच हा पराक्रम होता. सर्वांच्या एकत्रित नेतृत्वाखाली तंत्रज्ञ आणि अभियंते मोठ्या संख्येने आपली ध्येय स्वतंत्रपणे आणि एकत्रित टीमचे ध्येय गाठण्यासाठी कटिबद्ध झाले होते. सगळी टीम स्वतःला प्रेरित करून खडकीच्या लष्करी कारखान्यात काम करत होती. द्रवरूप इंधन मिश्रणातील आयात केले जाणारे घटकही त्यांनी त्यावेळी पूर्णपणे स्वदेशी मालातून बनवले. यानाचा पुढील विकास सुंदरम आणि सारस्वत यांच्या समर्थ, सुरक्षित नेतृत्वावर सोपवून मी प्रकल्पाच्या आणखी शक्यता आजमावण्याचा मागे लागलो. नीट योजनाबद्ध रीतीने केलेल्या कामाला यश मिळून आता क्षेपणास्त्र झटका न देता उडायचे आणि कमाल वेग गाठायचे तंत्रही आम्हाला जमले होते. असे झटके न देता यानाला वेग द्यायचे तंत्र त्यावेळी योग्य तिथे वेगावर नियंत्रण ठेवून केले गेले. DRDL आणि एक्सप्लोजिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी यांनी संयुक्तपणे हे तंत्र विकसित केले. वेगळ्या ठिकाणी वेगळ्या तंत्राने काम करून त्यांचे एकीकरण कसे करावे याचा हा उत्तम नमुना होता. विमानातून उडताना खाली दिसणारी पृथ्वीची सुंदर रूपे पाहणे आणि सर्व विसरून चिंतनात मग्न होणे मला नेहमीच आवडते. उंच अंतरावरून एकमेकात नीट गुंतलेली झाडे, जमीन, नद्या, झरे, टेकड्या फार शांत, सुरेख दिसतात. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा कुठे गायब होतात मला कळत नाही. मला वाटते अंतराळ अलिप्तता ठेवली तर रोजच्या व्यवहारी गोष्टी अगदी सुलभ होऊन जातील. बालासोरची प्रत्यक्ष उड्डाणाची प्रात्यक्षिके घेण्याची तयारी पूर्ण व्हायला अजून वर्ष तरी लागणार होते. मग श्रीहरिकोटाच्या अवकाश तळात थोडे तात्पुरते बदल करून पृथ्वीची चाचणी घ्यायचे ठरवले. एका उड्डाणासाठी पट्टा, त्यासाठी लागणारे उंच उभे बांधकाम, नियंत्रण कक्ष, फिरती दूरसंपर्क यंत्रणा अशांची गरज होती. माझे एक जुने सहकारी मित्र श्रीहरिकोटा येथील प्रमुख संचालक झाले होते. त्यांना पुन्हा भेटणे आनंदाचे होते. ही सर्व कामे पार पाडताना श्री कुरूप यांनी पृथ्वीचेच आपण टीम मेंबर आहोत अशी भावना ठेवली होती. DRDO, इस्रो, DRDL, श्रीहरिकोटातील SHAR या संस्थांच्या सीमारेषा पुसून ते आमच्या उत्साहात सामील झाले. पृथ्वीचे पहिले उड्डाण यशस्वी होण्यासाठी त्यांनी पडतील ते कामे केली. विशेषतः अवतरण पट्टा बांधताना त्यांचा यानाचा पल्ला तपासायच्या अनुभवाचा अगदी महत्त्वाचा उपयोग होऊ शकला. सुरक्षा आणि इंधन भरण्याच्या कामी त्यांची बहुमोल मदत झाली. पृथ्वीसाठी एकत्रित काम करणे हा एक अविस्मरणीय अनुभव बनला. 25 फेब्रुवारी 1988ला 11:23 पृथ्वीने आकाशात झेप घेतली. देशाच्या युद्धसामग्री इतिहासात हा एक मानाचा तुरा होता. पृथ्वी हे फक्त जमिनीवरून आकाशात उडून जमिनीवरील लक्ष्यभेद करणारे क्षेपणास्त्र नव्हते तर 1000 किलोग्रॅम वजनाची युद्धसामग्री 150 किलोमीटर अंतरावर 50 मीटरच्या क्षेत्रामध्ये अचूकपणे उतरवू शकणारे यानही होते. भविष्यातील सर्व क्षेपणास्त्र प्रणालींना तंत्रज्ञान पुरवणारे मूलभूत तंत्रज्ञान त्यामध्ये होते. त्यात जमिनीवरून आकाशातील लक्ष्याचा वेध घेणारे क्षेपणास्त्र तंत्रज्ञानही होते. तसेच समुद्रावरील युद्धासाठी बोटीवरती ठेवूनही त्यात थोडे बदल करून वापरण्याची क्षमता होती. क्षेपणास्त्र अचूक जागी पोहोचण्यासाठी सर्क्युलर एअर प्रोबेबल हे एकक वापरले जाते.
यामध्ये क्षेपणास्त्राने उडवलेला 50% दारुगोळा पोचेल त्या वर्तुळाची त्रिज्या मापली जाते. ती जितकी कमी तितका अचूक लक्ष्यभेद क्षेपणास्त्र करू शकते. उदाहरणार्थ, इराकने मध्यपूर्वेतील युद्धात जी स्कड क्षेपणास्त्रे वापरली त्याची CEP 1 किलोमीटर होती. म्हणजे लक्ष्य म्हणून ठरवलेल्या बिंदूच्या भोवती 1 किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात त्यातील 50% दारुगोळा पडत असे. अशा पद्धतीची क्षेपणास्त्रे नक्की लक्ष्य असेल म्हणजे एखादा लष्करी कारखाना किंवा लष्करी तळ, दारुगोळा ठेवलेले गोदाम तर काम होईलच असे नाही, पण शहरे किंवा विद्यापीठे बेचिराख करण्यासाठी ती वापरता येतात. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर 1944 आणि मार्च 1945 मध्ये लंडनवरती जर्मनीने JV-2 क्षेपणास्त्रे वापरली होती. त्याची CEP 17 किलोमीटर होती. तरीसुद्धा 500 V-2 क्षेपणास्त्रांनी 21,000 लोक मारले गेले आणि 2 लाख घरे जमीनदोस्त झाली. शहरात हाहाकार माजवला. आम्ही लक्ष्यवेधी यंत्रणा सुधारण्यावरती भर दिला म्हणून CEP 50 मीटरपर्यंत खाली आणू शकलो. पृथ्वीच्या यशस्वी चाचण्यांमुळे आपला देश अणुशस्त्रे वापरण्याऐवजी अचूक क्षेपणास्त्रे वापरून तंत्रज्ञानशास्त्रांच्या बाबतीत किती पुढे जाऊ शकतो याची कल्पना संबंधितांना आली. लष्करीदृष्ट्या सिद्ध राहणे, अत्याधुनिक राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. पृथ्वीच्या यशस्वी वापरण्याने शेजारच्या देशांना धक्का बसणे साहजिक होते. पाश्चात्य देशांनीही प्रथम आश्चर्याचा भर ओसरल्यावर राग व्यक्त केला. 7 देशांच्या एकत्रित गटाने दबाव आणून लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रांचा पुढील विकास रोखण्यासाठी प्रतिबंध आणला. कुणीही भारताला लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रांशी दुरान्वयाने संबंध असलेली साधने विकू नयेत अशी बंदी घातली. आपला देश क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनला आहे हे अनेक विकसित देशांना अस्वस्थ करून गेले. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.